आज करणार आहे मी भरली वांगी। त्याच्यासाठी 7-8 वांगी घेतलेत। कांदा घेतलाय चिरून आणि मसाले घेतलेत। लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, शेंगदाण्याचा कूट आणि काश्मीरी लाल मिर्च। पहिल्यांदा आपण वांगी घेऊया कापून। त्याचे देठ कापून घ्यायचेत आणि काटे असतील काटेही कापून घ्यायचे आणि मध्ये उभे कापून घ्यायचे। हे सगळी वांगी कापून घेऊया। आता कांदा घेतलाय, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, लाल तिखट घालायचंय, हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च, आणि धणे जिरे पावडर। चवीप्रमाणे मीठ घ्यायचे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे छान मिक्स झालेलं आहे मसाला। आता तो वांग्यामध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे सगळी वांगी भरून घ्यायची। आपली वांगी भरून तयार आहेत। आता आपण त्याला फोडणी देऊया। एका कढईत तेल तापत ठेवूया। राई घालायची आहे, जिरं घालायचे, लसूण घालायचे, कढीपत्ता घालायचे। आता हे चांगलं परतून घेऊया। आता हे छान परतलं गेलेलं आहे लसूण। आता त्यामध्ये वांगी सोडूया। आता झाकण मारायचं आहे आणि हे एक 4-5 सेकंदसाठी तसंच ठेवायचं आहे। पुन्हा थोड्या वेळाने उघडून बघायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचे। पुन्हा झाकण ठेवायचं आहे। आता बघा हे दोन्ही बाजूनी चांगली परतली गेलेली आहेत तेलात। आता ह्याच्यामध्ये जो उरलेला मसाला आहे वांग्यामध्ये भरलेला तो घालायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचंय।
आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. झाकण मारायचे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी पुन्हा वाढवणार आहे, कारण तुम्हाला हवं तेवढं पाणी वाढवायचं आहे. पाच मिनिटांनी बघायचंय, उकळी येते. दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे. झाकण मारून शिजवून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे चवीसाठी. आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मसाला त्यामुळे पुन्हा मीठ घालायची गरज नाही. आता ही झालेली आहेत, शिजलेली आहेत चांगले. भरली वांगी तयार आहेत.